बुलढाण्यातल्या खामगावमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय। खामगावमधील श्रीहरी लॉनला भीषण आग लागली आहे। लॉनमध्ये अनेक सिलेंडर असल्यानं धोका निर्माण झालाय। खामगाव बुलढाणा रोडवरील श्रीहरी लॉनला ही भीषण आग लागली आहे। लॉनमध्ये 8 ते 10 सिलेंडर असल्याची सुद्धा माहिती समोर येते आहे। आपण बघतोय श्रीहरी लॉनला ही आग लागलेली आहे। लॉनमध्ये मोठ्या प्रमाणावर सिलेंडर असल्यामुळे 8 ते 10 सिलेंडर असल्यामुळे धोका अधिक निर्माण झालेला आहे। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये हे अग्नितांडव पाहायला मिळतंय। बुलढाणा खामगाव रोडवर श्रीहरी लॉन आहे। ही आगीची दृश्य आपण बघतोय। बुलढाण्यातल्या खामगावमध्ये अग्नितांडव पाहायला मिळतंय। खामगावमधल्या श्रीहरी लॉनला ही भीषण आग लागलेली आहे। लॉनमध्ये अनेक सिलेंडर असल्यामुळे धोका निर्माण झालाय। लॉनच्या बाजूला दाट वस्ती आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे। जिल्ह्यातील सर्वात मोठं मंगल कार्यालय म्हणून ते ओळखलं जातं। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी मयूर निकम आपल्या सोबत आहेत। मयूर, नाही, आपण जी आग पाहतोय ती खरंच खूप मोठी आग आहे। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली, परंतु अग्निशमन दलाच्या 4 गाड्या त्या ठिकाणी पोहोचलेल्या आणि एक महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी बाजूला वस्ती आहे, ते धोकादायक होऊ शकतं। आतमध्ये तो लॉन असल्या कारणानं सिलेंडर सुद्धा आहेत, गॅस सिलेंडर, आणि ते फुटतील या भीतीनं या ठिकाणी नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे। एकंदर असं सध्याचं चित्र त्या ठिकाणचं दिसून येतं। अगदी मयूर, हे आग विझवण्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी कधी दाखल झालेल्या आहेत? नक्कीच ते अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। त्यांचे शर्थीचे प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। आजूबाजूचे लोक सुद्धा प्रयत्नात आहेत की आग कशी विझेल म्हणून, कारण मंगल कार्यालय असल्या कारणानं त्या ठिकाणी अगदी मयूर, या सगळ्या आगी संदर्भातले अपडेट तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।